नमस्कार. इंदू खूपच चिडलेली असते. इंदूने अधोक्षजला कीर्तनासाठी उभं केलेलं असतं. आता अधोक्षज खूपच घाबरलेला असतो. त्याला खूपच भीती वाटत असते. तो स्वतःशी म्हणत असतो, काय करू मी? कसं करू कीर्तन? कीर्तन जर का नाही केलं तर इंदू चॅलेंज हरेल. इंदू माझ्यामुळे दोन घशी आपटेल. मला तर काय करावं तेच कळत नाही. समजतच नाही आहे. पण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर खूपच भयानक परिस्थिती उद्भवेल. तेवढ्यात मात्र इंदू अधोक्षजच्या जवळ येते आणि अधोक्षजला म्हणते, आदू, अरे घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. कशाला काळजी करतोस? तुला काळजी करायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेव आदू. डोळे बंद कर आणि विठुरायाचं नाव घे आणि कर सुरुवात कीर्तनाला. सगळं व्यवस्थितच होणार. हे ऐकून अधोक्षज बोलतो, तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते. तेव्हा लगेच इंदू बोलते, अधोक्षज, खरं खरं सांग, तुझा विठुरायावरती विश्वास आहे? तेव्हा लगेच पुंडलिक महाराज बोलतात, इंद्रायणी, अहो काय बोलताय तुम्ही? विठुरायावरती जरी विश्वास असला तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही, कीर्तन काही असंच येत नाही, त्याला सराव लागतो. तेव्हा लगेच इंदू बोलते, त्याची काळजी करायची तुम्ही गरज नाही. ज्याच्या मनात हृदयात फक्त आणि फक्त विठुराया आहे, तो कसाही कीर्तन करू शकतो, याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि विठुरायाचं नाम जर का अधोक्षजच्या ओठी आहे तर मात्र तो कीर्तन करणार म्हणजे करणार. हे ऐकून मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात, इंद्रायणी, अगं काय चाललंय तुझं? कळतंय का तुला? चार चौघात तू माझ्या मुलाचं तोंड पाडायला निघालेस का? अगं त्याची इज्जत चव्हाट्यावर आणतेस. त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी थांबा, तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाही. आपल्या अधोक्षजमधला जो आत्मविश्वास आहे तो त्याला कळला पाहिजे. तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना अधोक्षज बोलतो, काका, तुलाही असंच वाटतं की मी कीर्तन करू शकेन? तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, हो, तू 100% कीर्तन करशील याची मला खात्री आहे. हे ऐकून अधोक्षज खूपच खुश होतो. त्याला खूपच आनंद होतो. अधोक्षज मोठ्याने बोलतो, चला आपण कीर्तनाला सुरुवात करूया. तेव्हा मात्र पुंडलिक महाराज हसत असतात. पुंडलिक महाराज अधोक्षजला बोलतात, ततपप करून काहीच होणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कीर्तन करायचं आहे ना तर मनोभावे कर. खरं सांगायचं तर ते जर का जमलं तर आपण बघूच. तेव्हा लगेच मोठ्याने अधोक्षज बोलतो, त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही. मी बघेन काय करायचं ते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी कीर्तन करणार म्हणजे करणारच. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेवढ्यात मात्र अधोक्षजने कीर्तनाला सुरुवात केलेली असते. एकदम दणक्यात अधोक्षज कीर्तनाला सुरुवात करतो. अधोक्षज मोठ्या दणक्यात बोलतो. त्यावेळेला मात्र इंदू खूपच खुश झालेली असते. इंदू मोठ्याने बोलते, पुरे झालं. यापुढे मला अधोक्षजच्या बाबतीत कुणी काही बोललं ना तर नाही ना त्याच्या नांग्याच टेचल्या तर नावाची इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर नाही. आदूने कीर्तनाला सुरुवात केलेली असते. पुंडलिक महाराज सुद्धा कीर्तन करत असतात. दोघांनी कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर अधोक्षज मात्र कीर्तनाला जी सुरुवात करतो ती थांबतच नाही. अजिबात तो अडखळत नाही. ते बघून इंदूला खूपच आनंद होतो. इंदू खूपच खुश होते. इंदू म्हणते, आदू, आज तू माझं मन जिंकलंस. सगळे गावकरी टाळ्या वाजवतात. त्यामुळे अधोक्षजला खूपच बरं वाटत असतं. मोठ्या बाई तर अधोक्षजकडे बघतच राहतात. त्यावेळेला विंजे सरकार मोठ्या बाईंच्या कानात पुटपुटतात, मोठ्या बाई, बघा बघा सासूबाई, जे आपल्याला जमलं नाही ते या पोरीने करून दाखवलं. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, तेच तर बघतीये, आज माझा अधोक्षज न अडकळता कीर्तन करतोय. खरंच मला या गोष्टीचा आनंद आहे. या गोष्टीचा मला एवढा आनंद आहे की मी सांगू शकत नाही. खूपच मला बरं वाटलंय. तेवढ्यात मात्र अधोक्षजला खूपच बरं वाटलेलं असतं. अधोक्षज खूपच खुश झालेला असतो.
अधोक्षज जेव्हा कीर्तन पूर्ण करतो त्यावेळेला मात्र पुंडलिक महाराज अधोक्षजच्या जवळ येतात आणि त्याला मिठी मारतात, त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात. तेव्हा मात्र अधोक्षज त्यांचे पाय धरतो आणि त्यांना बोलतो, खरं तर हे सर्व तुमच्यामुळे झालं. तेव्हा लगेच पुंडलिक महाराज बोलतात, माझ्यामुळे? अरे माझ्यामुळे काय झालंय? माझ्यामुळे तर काहीही झालेलं नाही. जे काही झालं ते सर्व तुझ्यामुळे झालं. खरं सांगू का, मला आता या गोष्टी अजिबात बोलायच्या नाहीत. खरं सांगायचं तर तुझ्या बायकोने चॅलेंज घेतलं म्हणून तर हे सर्व झालं. त्यावेळेला अधोक्षज बोलतो, हो माझ्या बायकोने चॅलेंज घेतलं असेल, पण खरं सांगायचं तर माझ्या बायकोने तेव्हाच चॅलेंज घेतलं जेव्हा तुम्ही मुद्दामून तिला डिवचलं आणि त्याच वेळेला इंद्रायणीने ते चॅलेंज घेतलं. खरं तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हीच खूप मोठे सहकारी आहात. हे ऐकून पुंडलिक महाराज बोलतात, खरंच मानलं पाहिजे तुला अधोक्षज. मला खूप अभिमान वाटतो तुझा. इतके वर्ष तू अडखळणारा, पण आज मात्र विठुरायाचं कीर्तन करताना मात्र तू अजिबात अडखळला नाहीस. मला खरंच खूप भारी वाटतंय. तेव्हा इंदू पुंडलिक महाराजांजवळ येते आणि पुंडलिक महाराजांना बोलते, बघितलं, माझा अधोक्षजला नावं ठेवण्यासारखं काहीच नाही, कारण माझा अधोक्षज कधीच हरू शकत नाही. तेव्हा मात्र पुंडलिक महाराज बोलतात, इंद्रायणी तू जिंकलीस. तुझ्या नवऱ्यावरचा विश्वास जिंकला आणि त्याहूनही जास्त तुझ्या नवऱ्याने तुला तोंड घशी पाडलं नाही. तुमच्या दोघांमधलं प्रेम बघून मला खरंच खूप आनंद झालाय. तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते, आमच्या दोघांमध्ये प्रेम तर आहेच, पण खरं सांगायचं तर आज तुमच्यामुळे हे सर्व झालं. मी खरंच तुमची शतशः आभारी आहे. तेव्हा मात्र पुंडलिक महाराज बोलतात, खरं सांगू का इंद्रायणी, मला आज खरंच खूप भारी वाटतंय. दिग्रजकरांच्या गादीचा मान आहे ना, तो फक्त अधोक्षज दिग्रजकर याच्याकडेच देण्यात यावा. तोच ही गादी पुढे चालवणार. हे ऐकून मोठ्या बाईंना खूपच आनंद होतो आणि मोठ्या बाई पुंडलिक महाराजांजवळ येतात आणि हात जोडून म्हणतात, खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तेव्हा लगेच पुंडलिक महाराज बोलतात, अहो माझे कसले आभार मानताय? आभारच जर का मानायचे असतील तर तुमच्या सुनेचे माना, कारण तेच खूप महत्त्वाचं आहे. कारण खरं सांगायचं तर तुम्ही पुंडलिक महाराजांचे आभार मानूच नका. हे जे काही झालंय ना, ते इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर तिच्या नवऱ्यावरती असलेल्या विश्वासामुळे. तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूजवळ जातात आणि इंदूजवळ हात जोडतात आणि इंदूला बोलतात, खरंच मानलं पाहिजे तुला. इतकी वर्ष मी जे करायचा प्रयत्न करत होते ते तू एका क्षणात केलंस. इंद्रायणी खरंच थँक्यू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदूने अधोक्षजला दिग्रजकरांच्या गादीचा जो मान दिलाय तो अधोक्षज खरोखर सांभाळू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.